इंद्रधनुष्याला वाटला काही हे सगळं कसं कळणार? कारण की तू अगदी अखंड बुडाला होतास ना माझ्या प्रेमात. अगं तुझी प्रीत संजीवनी किती प्रभावी होती ती नाही वाचू शकलो स्वतःला तुझ्या प्रेमात. तुला खरं सांगू बाकी सांग. अरे आपल्या लग्नासाठी दादाने मला पाहिजे तिकडा धुमके पण मी मात्र हरले नाही. अच्छा. कारण मला विश्वास होता की तू मला नेहमी खुश ठेवशील याची मला फुल गॅरंटी होती. अरे मी तर माझ्या आयुष्यातली ही अनमोल संपत्ती मिळवली. बस एकच इच्छा, माझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा पिण्यासाठी हा अमृतघट सदैव माझ्या ओठाशी राहू. अगं प्रतीक्षा कसली करतेस? मग आपल्या नवऱ्याची ते इच्छा पण पूर्ण करून घे. आता मला ऑफिसला जायचं. मग दिवसभर मी ऑफिसमधून येणार नाही. म्हणजे तुझा चेहरा मला दिवसभर दिसणार नाही. दिवसभर मला तुझ्या शिवाय राहणार नाही. मी काय म्हणतो कॉफी दे. अगं नवऱ्याने बायकोकडे पप्पी नाही मागायची तर कोणाकडे मागायची? अच्छा. हो. तुला ऑफिसला जायचं आहे ना? आधी तू जेवण पण केलं नाही. उशीर होतोय तर तुला वाढते. मी उपाशी आहे आणि आता जेवण केल्यानंतर थेट ऑफिसला जाणार. मी पण उपाशी आहे, तुझ्यासाठी थांबलेली आहे. चल मग दोघे जण जेवण करूया. तुमच्या कशाला आली? तुला सांगितलं होतं ना काय होतं? खोटी जाऊ मी माझ्या भावाला भेटायला येईल. तो तुला भेटणार नाही. आणि तसंही मी तुझा प्रश्न व्यवस्थित मार्गी लावून असं तुला वचन दिलंय ना. चल घेतो आता का मार्गी लावशील तो मग काय ना मारतो. अहो माझ्या भावानं मला घराच्या बाहेर काढलेलं आहे. उलटा कलंकिरी म्हणून हा सारा समाज मला दगडावाटी तरी तयार झाला. काय कधी करते तू? थांब मी बघते त्यांना. एक पाऊल जरी पुढे टाकलं तर हे सुदर्शन पवारचं घर आहे. पुढे करायचं आहे तर नाही काय तू? वॉचमॅन हाकला त्यांना. ते गेले आता तू पण जा. जाऊ कुठं जाऊ? मी सांगितलं ना तुला माझ्या भावानं मला घराच्या बाहेर काढलेलं. मग कुठे जाऊ मी? तुला सांगितलं ना की तुझा प्रश्न व्यवस्थित मार्गी लावी. आता मी घेतो. मी माझ्या भावाला भेटायला गेलो. कुठे आहे तो? तुला सांगितलं ना माझ्या भावानं मला घराच्या बाहेर काढलं. हे बघ तू अशी काय ऐकणार नाही. चल नीट म्हणते ना. मार घ्या भाऊ. तुझी तुझी वेळासारखी अवस्था कोणी केली? आणि तू कारण तीस काय झालं का? अरे मी सांगते तुला काय दवाखोर लोक तुझ्या बहिणीला दगडफेक करत होते म्हणून मी तिला आत घेतलाय. का दुर्गा? पण ते दगडफेक का करत होते? ते सुद्धा वेळ आहेत की का? दुर्गी हा सगळं काय प्रकार आहे? मी सांगते. तुझी ही बहीण प्रेग्नेंट आहे म्हणून तुझ्या भावाने तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढले. काही लोक तिला मारत होते म्हणून मी तिचा बचाव करून तिला घरात घेतलंय. दुर्गी हे सगळं खरं? हे सगळं खरं? नाव सांग त्याला हजाराम खराच. नाही तुझ्या नजरेसमोर त्याचा खून केला ना तर नावाचा बालक नाही मी. तुला स्वीकारायला तर त्याला भाग पाडतो. अरे ती काय कुणाचं नाव सांगणार? आता बघ तू असं ऐकलंय माझ्याकडे ओळखलास. आणि मोठा भाऊ सिकल सेलग्रस्त. आता त्याच्याच औषधाला पैसे पुरत नसतील मग तिथे पोटाला कसं मिळणार? आणि पोटाची आग माणसाला काय करायला लावते हे तुला सांगायची गरज नाही. आता पोटाची भूक शमवण्यासाठी बिचारीला आपलं शरीर विकावं लागलं असणार. काही काय बोलतेस तू? इज्जतीसाठी प्रसंगी प्राणाची पर्वाही न करणारे उच्च संस्कार आहेत आमच्यावर.
उच्च संस्कार. बघताय ना तुमचे उच्च संस्कार. लग्नाआधी परपुरुषाची इश्काचे रंगढंग उधळून या समाजामध्ये पोट फुगवून हिंडणारे तुमचे उच्च संस्कार बघताय. खालून पाताळ प्राची, तू तुझी मर्यादा सोडून वागतेस ना. रागाच्या भरात माझा हात जर तुझ्यावर उठला ना तर त्यासाठी मी जबाबदार राहणार आहे. तुझी अगदीच कशी झाली असं बोलायची? ह्या नीच कृती करणाऱ्या पोरीसाठी तू माझ्यावर हात उगारशील, याचे परिणाम खूप वाईट होतील. नाही वहिनी, वहिनी तुम्ही भांडू नका. माझं चुकलं, मी चुकून शिरलो तुमच्या घरात. चुकलं नाही, पण तुम्ही भांडू नका. मी जातो पण तुम्हाला तोंड दाखवणार. पण माझं चुकलं, तुम्ही भांडू नका भांडू. जातो मी. मला नाव सांगते, फक्त नाव सांग. कोण आहे त्यांनी तुझ्यावर अतिप्रसंग केला? कोण आहे तो व्यक्ती? अरे कोणी एक असेल तर नाव सांगेल ना. आता पोटाची भूक शमवण्यासाठी रोजचे 1-2 तरी गिऱ्हाईक. माझी सहनशीलता आता संपतीये. तू गप्प बसताय का? माझ्यावर ओरडण्यापेक्षा या तुझ्या बहिणीला त्याचं नाव सांगायला सांग ना. तुझी घाबरू नकोस. तुझा भाऊ तुझ्या पाठीशी. कोण आहे तो? तुझ्यावर अतिप्रसंग करणारा व्यक्ती कोण आहे तो? सांग. कोण आहे? पारख्या बघतो. नाव इंजिनियर साहेब आहेत का? हो, येतोय. खबरदार, माझं नाव जरी तुझ्या तोंडून निघालं नाही तर तुझी ती अवस्था करेल की स्वप्नात देखील विचार केला. मला खरं सांगायला तो रडून राहिलीस तू. सांगेल जे खरं आहे ना ते सगळं सांगेल. अच्छा, सांग. खुशाल तुझ्या भावाला सगळं काय सांग. पण त्यानंतर काय होतील याची कल्पना माहित आहे तुला? अगं तुझ्या भावाची संपूर्ण लाईफ बर्बाद होईल. आणि त्यात होऊ शकते माझ्या भावावरचा राग म्हणून तो मला सोडूही शकतो, ही संपत्ती सोडू शकतो. पण ज्याच्या भरोशावर सुखाने 4 घास खातो, या समाजामध्ये मान प्रतिष्ठेने जगतो, ती त्याची प्रतिष्ठा एका क्षणात माती मोल होईल. ना घर का ना घाट का अशी त्याची अवस्था होईल. अगं तो रस्त्यावर. आणि हो, एवढं सगळं जर घडू द्यायचं नसेल तर तोंड बंद ठेवायचं. नाहीतर या गोळ्या चमडीच नाही या तुझ्या केसाचा पत्ता लागू देणार नाही. अरे लक्षात? अगं सांग त्याचं नाव. अरे मी पण खूप वेळची तेच विचारत आहे, पण नेमक्या 1-2 गिऱ्हाईकामधून कोणाचं आहे? तू मध्ये बोललो का?